नमस्कार मित्रांनो, आज मी महाड येथे असलेल्या पाल या गावातील गांधारपाली लेणी हे मी पाहण्यासाठी आलेलो आहे. ते माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते गांधारपालीचा डोंगर आहे आणि त्यामध्ये पुरातन काळातल्या लेणी आहेत आणि त्या पुरातन काळातल्या लेणी असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याबद्दल खूप अशी माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया गांधारपाली लेणी. मित्रांनो, हे आहे गांधारपाली लेणीतील बौद्ध स्तूप. मित्रांनो, आता पायऱ्या चढून थोडासा दम लागत आहे. भरपूर उंच आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान फिलिंग आहे. गांधारपाली लेणीसारख्याच संजय गांधी बोरिवली नॅशनल पार्क येथे सुद्धा अशाच बौद्ध लेणी आहेत आणि त्या खूप मोठ्या आहेत. पाली येथील प्राचीन शैल्यकृत बौद्ध लेणी ही गांधारपाली लेणी म्हणून ओळखली जातात. सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळ ही लेणी कोरलेली आहेत. पूर्वीच्या काळापासूनच ह्या नद्यांच्या खाडीचा प्रदेश व्यापारी आणि दर्यावरती माल चढ उतारासाठी करत असत. कुंभारले आणि भोरच्या घाटातून भिक्षू आणि व्यापारी किनारपट्टीवरून घाटावरील प्रदेशात पोहोचत. पर्वताच्या पूर्वेकडील बाजूस 3 स्तरांवर एकूण 28 लेणी कोरलेली आहेत. त्यापैकी 20 लेणी वरच्या 2 स्तरांमध्ये तर उर्वरित लेणी खालच्या स्तरावर आहेत. या लेणी समूहात प्रार्थनेसाठी 3 चैत्यगृहे आहेत. भिक्षूंच्या निवासासाठी 25 विहार आहेत. त्यापैकी 9 क्रमांकाची गुफा हे लेणी चैत्यगृह आहे, ज्याचा वापर पूजा अर्चा, सभा आणि निवासासाठी केला जात असे. लेणीतील डाव्या बाजूच्या भिंतीवर कोरलेल्या 3ऱ्या शतकातील अभिलेखातून या लेण्यांची निर्मिती करण्यासाठी कुमार कानभोवा वेणुपालित याने दान दिल्याचे समजते. लेण्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून खडकात बऱ्याच टाक्या खोदलेल्या आहेत. लेणी क्रमांक 1 हे या समूहातील सर्वात मोठे लेणे असून त्याचा वापर सभा संमेलन आणि राहण्यासाठी केला जात असे. इसवी सनच्या 2ऱ्या शतकात हे लेणे सभागृह म्हणून निर्माण केले गेले आणि पुढे इसवी सनच्या 5व्या शतकात सभागृहाच्या मागील भिंतीत गर्भगृह निर्माण करून त्याचे गुफा मंदिरात रूपांतर करण्यात आले. लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बोधिसत्वांचे सुंदर अलंकरण केले गेले. अतिशय कठीण अशी डोंगरातून छोटीशी वाट गेलेली आहे. अतिशय अवघड वाट ही आहे. अशा होत्या या सर्व बौद्ध लेण्या ज्या आपण सगळ्या पाहिल्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.